नमस्ते, माझं नाव स्वराज आहे. आज आपण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला आहोत. इथून आपण दिल्लीला चाललो आहोत. डोमेस्टिक फ्लाईट आहे एअर इंडियाची आणि त्याच्यानंतर दिल्लीवरून रोमला चाललेलो आहोत. टोटल प्रवास हा आपला 12 to 14 आवर्सचा असणार आहे. त्याच्यामध्ये 2 आवर्स 2 आवर्समध्ये दिल्लीचं ट्रान्झिट आहे. तिथं आपलं इमिग्रेशन होणार आहे, मेन फर्स्ट ऑफ पॉईंट. आणि इमिग्रेशन झाल्यानंतर आपलं लास्ट पोर्ट ऑफ डिपार्चर दिल्ली आहे. दिल्लीतून आपण रोमला चाललो आहोत. आता सकाळचे 3 वाजलेले आहे. 7 वाजता आपलं प्लेन आहे इथून ते दिल्लीला. 6 वाजता बोर्डिंग सुरू होईल. आम्ही खूपच लवकर आलेलो आहे फर्स्ट टाईम, नाही तसं आम्ही लवकर एअरपोर्टला पोचत नाही. पण आज फर्स्ट टाईम लवकर आलो आहे, तर आपण थोडंसं आता एअरपोर्ट फिरूया, काय काय आहे आणि आपण काय इंटरेस्टिंग आपल्याला भेटेल तर ते आपण बरोबर ट्राय करूया. कम आता आम्ही अदानीच्या लॉन्जमध्ये आहे. 4:30 वाजलेले आहेत. खाणं पिणं झालं आहे. स्प्राईटच पितो आहे. थोड्या वेळाने कॉफीचा शॉट मारून आम्ही सगळे दिल्लीसाठी रवाना होऊ. थोड्याच वेळात आपली फ्लाईट आहे. 52 नंबरचा गेट आहे आणि लाऊंज तर एकच नंबर आहे. सगळ्यांना इथं झोपच आलेली, आम्हाला पण झोप आलेली आहे. पण आम्ही एकदम स्वादिष्ट जेवण केलेलं आहे. पावभाजी आहे, पनीरची भाजी आहे आणि ग्रेव्ही आहे आणि बाकी तर सॅलड्स असताच. बाकी इडली सांबार पण आहे, ते आपण थोड्या वेळाने खाऊया. लाऊंज तर एकच नंबर आहे. आता आपण सेविताविच्या नावाचं गाव आहे, तिथं आहे आपण. इथून आपली ट्रेन आहे पिसा सेंट्रलची आणि पिसा सेंट्रलला आपण पिसाचं लिनिंग टावर जे आहे, फेमस लिनिंग टावर, ते बघायला चाललो आहे. काल आम्ही आलो इथंच आलो. इथं आम्ही थांबणार आहे आता आजच्या दिवस आणि इथून पिसा जाणार आहे. 10:47ची ट्रेन होती, बरीच लेट झालेली आहे ट्रेन. 52 झालेली आहे. स्लाईट डिले म्हणता येते आणि स्टेशन तर चांगलंच आहे. इटालियन स्टेशन चांगलेच असतात बऱ्यापैकी आणि हे तुम्ही आता बघू शकता. आत्ता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. ही ट्रेन सिवितावेच्यापासून पिसा सेंटरला चाललेली आहे. खूप सारे लोक चाललेले आहे इकडं. खूप चांगला व्ह्यू आहे इकडून, एक नंबर. इटलीचे सगळे आउटस्कर्ट्स जे कंट्री साईड म्हणतात की वाईन यार्ड्स आहे, खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहे. आता इथून आपल्याला 1 ते 1.5 तास लागणार आहे. ट्रेन 25 मिनिट्सच्या डिलेमध्ये होती, मग आपण थोडंसं लेटच पोहोचू. आमच्याकडे युरोरेल पास होता. युरोरेल पास म्हणजे काय की आपण एक 15 डेजचा फ्लेक्झिबल पास असतो, म्हणजे आपण कधी पण तो पास यूज करू शकतो 2 मंथ्समध्ये. तो पास आता आपण यूज केलेला आहे 1 डेचा. आज आपण पिसाला जाणार आहोत, पिसावरून फ्लोरेन्सला जाणार आहोत आणि संध्याकाळी नाही तर रात्रीतून फ्लोरेन्सवरून परत रिटर्न सिवितावेंशियाला परत आपण जिथून निघलो तिथं येणार आहोत. चांगला मोठा प्रवास आहे. वेदर पण एकदम चांगलं आहे. 28 का 29 डिग्री सेल्सिअस आहे. बाकी एकच नंबर आहे सगळं. आता आम्ही सगळं एन्जॉय करत चाललेलो आहे. बाकी रिझर्वेशन होतं. रिझर्वेशनचं काहीतरी 5.6 युरोज होतं एकाचे. 4 जणांचे जवळजवळ 22 to 23 युरोज झालेले आहे. कसं मग आता हे जे सीट्स आहेत ते आपल्याला अलॉटेड झालेले आहे. आता आम्ही इथं पिसाला पोहोचलेलो आहे. बरेच मोठी ट्रेन होती पिसाची. इथून आता ट्रेन चाललेली आहे. बरीच गर्दी आहे या स्टेशनला, आपण बघतोय. आणि आता आपण
आता आपण लिनिंग टॉवर ऑफ पिसा बघणार आहे आणि थोडीशी इथं काय काय कसे शॉप्स आहे यांचे लोकल शॉप्स कसे आपण ते बघणार आहे. चला. Infinito tren nos acaba, los paisajes cambian sin cesar. खूप जुन्या बिल्डिंग्स या रोमन एम्पायरचे 200 BC 300 BC 500 BCच्या अलेक्झांडर जेव्हा रोमन एम्पायरचे ग्लॅडिएटर बघितलं असेल कोणी तर त्यातलं. मोठे मोठे बिल्डिंग मॅसिव्ह बिल्डिंग्स आहे आपल्याला दिसतं नाही सगळं. बस मॅसिव्ह बिल्डिंग्स या आणि हिस्टॉरिक खूप यांच्यामध्ये लपलेलं आहे. जुनं सगळं आपल्याला दिसतं आहे रोमन एम्पायर्सचं आणि काय काय जुन्या काळी इथल्या लोकांनी केलेलं आहे ते. हा लिनिंग टॉवर ऑफ पिसा लांबून असा दिसतोय. चांगला आहे. आता हे जे पाठीमागं आपण बघतोय त्याचं ते जे स्ट्रक्चर आहे तर ते अर्थक्वेकमुळे झालं होतं आणि अर्थक्वेकमुळे ते टिल्टेड झालेलं आहे. त्यानंतर वरतून काही आर्किटेक्ट्सनी सरळ करायचा प्रयत्न केला पण तो झाला नाही. इथून आत्ता आपण इथं एक सगळे खूप सारे मार्केट आहे, छोटे शॉप्स आहे. इथून आपण आता हे फ्रीज मॅग्नेट घेतलेला आहे. प्रत्येक आपण आता सिटीला ज्या आपण सिटीला आपण जाणार आहे आपण तिथले फ्रीज मॅग्नेट घेणार आहोत. स्वस्तात पडलं, 3 युरोजला पडलं. बार्गेनिंग तर करत नव्हते ते. 3 युरोज ठीक आहे, चांगलं भेटलं आहे, चांगलं आहे, नाईस. आत्ता आपण पिसा झालेलं आहे बघून. पिसाला काय जे मार्केट्स आहे ते काय एवढं बघण्यासारखे नाही आहे. आता आम्ही आईस्क्रीम घेतली 2 युरोची 1 स्कूपची. आता आम्ही याच्यानंतरच याला जाणार आहे, फ्लोरेन्सला जाणार आहे. 3:30ची ट्रेन आहे. आता 3:05 झालेले. 25 मिनिट्समध्ये आम्ही काय पोचू स्टेशनपर्यंत. मग आपण फ्लोरेन्सला तिथं थोडा ड्रोन उडू. इथं पण ड्रोन उडवायचा होता पण इथं नाही म्हणता, इथं अलाउड नाही ड्रोन उडवायचं. तरी आपण बघू, ट्राय करूया काय कसं जमतं. आता आपण परत चाललो आहे. आपली ट्रेन आहे 3:32 मिनिट्सनी पिसा सेंट्रल टू फ्लोरेन्स फियांझा. आता आपण बसकडे चाललेलो आहे. बाय बाय पिसा. चांगलं होतं, वेगळं बघायला भेटलं. आत्ता आपण पिसा सेंट्रलला आलेलो आहे. इथून 3:54ची आता 3:30ची भेटली नाही, ती मिस झालेली आपली. 3:54ची आहे. तर 3:54ची आपल्याला दिसते आहे कसेटो 8 नंबरला आहे. तर आपण आता 8 नंबरच्या प्लॅटफॉर्मला जाऊया. तिथं मग आपल्याला ट्रेन भेटेल. मग आपण ट्रेननी फ्लोरेन्सला जाऊ. आपण मेन स्ट्रीटमध्ये आलेलो आहे, सेंट्रल स्ट्रीटमध्ये. ग्रँड हॉटेल बेल्लोनी. एकदमच गजबजलेलं आहे, खूपच टुरिस्टी आहे, एकदम चांगलेच टुरिस्टी आहे. तेव्हा इकडे या साईडला आहे. इथं घोडा आहे, घोडा गाडी चाललेली आहे. एकदमच गजबज ठिकाणी. चांगलं आहे वातावरण, चांगलं आहे सगळीकडचं एकदम. हे आत्ता आम्ही इथं फ्लोरेन्सच्या मेन जो डुमो कॅसल तिथं आलो आहे. क्वायर चाललेला आहे इथं मॉनेस्टरी. डिस्टर्ब नको करायला मधून. इथं आहे एकदमच खूपच गर्दी इथं आपल्याला दिसते. इथं आपला फक्त फोन जायला नको, तेवढं टेन्शन होईल.
आपण आता फ्लोरेन्सच्या स्टेशनला आलेलो आहे आणि आता आपण पूर्ण फ्लोरेन्स फिरलेलो आहे. बऱ्यापैकी ज्या मेन गोष्टी आहे ते फिरलेलो आहे. तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये दिसल्याच असतील. बाकी आपल्याला इथं दिसतं आहे की खूप गजबजलेला स्टेशन आहे हा. तुम्ही फ्लोरेन्सचा बघताय की किती गजबजलेला स्टेशन आहे हा. तर आपल्याला आता इथं फराक्यू रोसा म्हणजे इटलीची फास्टेस्ट ट्रेन, त्याला बुलेट ट्रेन पण म्हणतात, तर त्याच्याने जायचं आहे. डिले आहे, 25 मिनिट्सचा डिले आहे. तरी आम्ही खूप लवकर आलो. आम्हाला वाटलं सुटून जाईन ट्रेन, पण आम्ही इथं पोचलो आहे. अजून इथं ती ट्रेन अजून इथं लागलेली नाही आहे. थोड्या वेळातच लागन ती. आता आम्ही इथं बघत होतो की इथं काय पाणी बिनी काय कॉफी इथं भेटेन का, तर ते घेऊन आम्ही जाणार होतो. तुम्हाला जशी ट्रेन येईन आपण तशी बघायला जाऊ. फराक्यू रोसा 1900. पाठीमागं तुम्ही बघताय तर ही इटलीची प्रायव्हेट बुलेट ट्रेन आहे, इटालो नावाची. तर ही इथून रोमा टर्मिनलला जाते आहे, पण आपल्याला पण रोमा टर्मिनल जायचं आहे. पण ती फक्त फराक्यू रोसा जी आपली आहे ट्रेन इटालिया, तर ती आपल्याला घेऊन जाणार आहे, जी गव्हर्मेंट ओन्ड आहे. ही प्रायव्हेट ओन्ड आहे. ही युरो रेलमध्ये येत नाही. आपल्याला युरो रेलवाली जी इन्क्लुडेड आहे फराक्यू रोसा, त्याच्याने जायचं आहे. ती स्लाईट डिले आहे 33ची म्हणताय. ती डॉक होईन इथं, डॉकच म्हणतो इथं येईन, तर आपण त्याच्यानेच जाणार आहोत. हे आपण बघतोय ही आहे फराक्यू रोसा, इटलीची ट्रेन इटालिया कंपनी जी गव्हर्मेंट ओन्ड आहे, तर तिची बुलेट ट्रेन. ही आपल्याला आता घेऊन जाणार आहे 1 hour 30 minutesमध्ये रोमा टर्मिनी. आपलं 6 नंबर कॅरेज आहे. ही डिले होती म्हणून आपल्याला फायदा झालेला आहे. ही जर डिले नसती तर आपल्याला ही भेटलीच नसती. आपल्याला परत एकदा रिझर्वेशनला करावी लागली असती. आता ही डिले असल्यामुळं आपण याच्यात बसणार आहोत. आता कॅरेज नंबर 6 जी आहे तर त्याच्यानेच आपण जाऊ. खूपच गर्दी झालेली आहे. 6 नंबरमध्ये जाऊन आपण जाऊया. इथं राईट साईडलाच मी जी म्हणलो ट्रेन इटालोची फराक्यू रोसा, ही पण फास्ट आहे. बोनजोर्नो. एकच नंबर ट्रेन आहे. 9 नंबरचं आहे आपलं. 9 आणि 8 नंबरचं. कुठलं आहे बरं 9 आणि 8चं? भरपूर गर्दी आहे. बरं झालं भेटलं. आता आम्ही बसलेलो आहे. ही इटलीची सगळ्यात फास्टेस्ट ट्रेन म्हणजे बुलेट ट्रेन आहे, फराक्यू रोसा 9559. आणि आपण 1 hour 35 minutesमध्ये ह्या डिस्टन्स कवर करणार आहे. ही ट्रेन युरो रेल पासमध्ये कवर्ड आहे मी जसं सांगितली. हिची 15 युरोजची रिझर्वेशन आहे. ही कंपल्सरी असते रिझर्वेशन, त्याच्याशिवाय ते बोर्ड नाही करू देत. आणि त्याच्यामध्ये फ्री वायफाय पण आम्हाला दिसतं आहे. आणि एकदम ॲडव्हान्स अशी ट्रेन आहे ही. आपल्याला सगळं एकदम तसं बघसान तुम्ही की एकदमच फर्स्ट क्लास आहे. बाकी एकच विषय आहे की एकदम चांगलं आहे, बाकी तर काय म्हणता नाही याचं. पण दिवस खूप चांगला होता. तुम्ही ड्रोन शॉट्स बघितले असणार आहे. फ्लोरेन्सचं जे मेन कॅथेड्रल होतं सेंट मारिना ते पण बघितलं. आपण ब्रिजवरून पण गेलो, तिथून ड्रोन उडवला. थोडीशी इन्फॉर्मेशन कमी झाली असेल तर मी सॉरी म्हणतो, पण जेवढं मला देता आली इन्फॉर्मेशन मी दिली. बाकीचा पूर्ण दिवस चांगला होता. आता तुम्हाला मी रोम टर्मिनलला जाऊन परत सांगतो.